जालन्यामधून एक ब्रेकिंग बातमी येते। ओबीसी आंदोलन स्थळी पुन्हा एकदा राडा झालाय। जरांगे आंदोलन स्थळाजवळ लक्ष्मण हाके यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली आहे। यामध्ये हाके समर्थक आणि जरांगे समर्थक पुन्हा एकदा आमने सामने आले आणि त्यानंतर हा संपूर्ण राडा झाल्याचं कळतंय। भर पावसामध्ये ओबीसी तरुणांनी रास्ता रोको केलाय। घोषणाबाजी करणाऱ्या जरांगे समर्थकांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। पोलिसांच्या समोरच ही घोषणाबाजी झाल्याचं कळतंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, काय सध्याचं वातावरण आहे? वडीगोद्रीमध्ये पुन्हा एकदा तणाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी या ठिकाणून काही आंदोलक जे आहे ते या वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू आहे त्यांचा पंडाल मंडप ज्या ठिकाणी आहे त्याच्या समोरून जात असताना पुन्हा एकदा घोषणाबाजी करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर ओबीसी आंदोलकांना देखील आक्रमक झाले आणि या ओबीसी आंदोलकांनी पुन्हा एकदा त्या आंदोलनकर्त्यांच्या दिशेने धाव घेतली। काहींनी दगड देखील भिरकवले आणि एक तणाव जो आहे तो काही वेळापूर्वी या ठिकाणी अचानकपणे निर्माण झाला। खरं तर पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये पोलीस जे आहे ते इतरत्र उभे होते आणि अशाच वेळेला अचानकपणे एक गाडी जी आहे आंदोलकांची ती समोर आली आणि त्यानंतर दोघांमध्ये ही समोरासमोर राहणा झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। आता तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांकडनं पुन्हा एकदा ज्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू आहे वडीगोद्री चौफुलीवरती त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या संपूर्ण आंदोलनाला संरक्षण दिलेलं आहे। स्वतः पोलीस उपाधीक्षक असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील, हे स्वतः आपण दृश्यांमध्ये बघितलं तर ते देखील या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि ते या सगळ्या आंदोलनावरही लक्ष ठेवून आहे पोलिसांकडनं। जी लक्ष्मण, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।